राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोलापूर ते धाराशिव असा एसटीनं प्रवास करतायत आणि प्रवासाला सुरुवात झाली आहे। सरांनी खरं तर आता तिकीट घ्यायलाच होतं सर, तिकीट घेतलेलं आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक वर्षांमध्ये एसटीचा प्रवास झाला आहे का? आणि पहिल्यांदा म्हणजे अशा परिवहन मंत्री झाल्यापासून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो किंवा गावाखेड्यात जातो मी एसटीने प्रवास करतो। आधी डेपोची पाहणी करतो, डेपोची पाहणी करत असताना प्रसाधनगृहाची पाहणी करतो आणि त्यानंतर एसटीने प्रवास करतो, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांच्या समस्या आपल्याला कळतील, त्यांना काय हवं आहे एस टी महामंडळाकडनं किंवा त्यांची भावना काय आहे, ही आपली लाल परी बरोबर पोचते का, त्यांना अजून कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं, ह्या काही गोष्टी आहेत त्या प्रवाशांकडनं समजून घेण्याकरता हा प्रवास असतो। प्रामुख्यानं आत्तापर्यंत जे काही आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं काही योजना करण्यात आली त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात येते का, ही सगळी माहिती घेतल्यामुळे मला पुढे काही निर्णय घेत असताना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो। सोलापूर आगाराची आपण पाहणी केली आहे, काय सर्वसामान्य लोकांच्या भावना आहेत, त्यांनी काय सांगितलं आपल्याला? नाही बघा, सर्वसामान्य जनतेच्या भावना सगळीकडे महाराष्ट्रातील प्रमुख बस डेपोमध्ये गेल्यानंतर त्याच आहे। बसेस उशिराने येतात, बसेसची अवस्था अतिशय वाईट आहे, प्रसाधनगृहाची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे ह्या काही समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वेळ लागणार आहे, परंतु निश्चितपणे काही महिन्यामध्येच त्यावर तोडगा निघेल आणि प्रवाशांना जास्तीत जास्त सुखसोयी कशा देता येईल यासाठी परिवहन मंत्री म्हणून मी प्रयत्न करेल किंवा माझं डिपार्टमेंट प्रयत्न करेल। तर सोलापूरचे विद्यमान आमदार आहेत विजयकुमार देशमुख, तेही आले होते, त्यांनी एक मागणी केली बसेस उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्या संदर्भात काही घोषणा वगैरे काय करणार? मी आता 5100च्या आसपास बसेस ह्या वर्षात घेण्याचं निश्चित केलेलं आहे। त्यापैकी 2600 बसेसपैकी काही 400 ते 450 बसेस आलेले आहेत आणि उर्वरित बसेस ह्या टप्प्याटप्प्याने येणार आहेत। आणि सोलापूरचं हे मोठं आगार आहे, कारण सगळी धार्मिक स्थळं आसपासच्या परिसरामध्ये असल्याकारणानं प्रवाशांचा फार मोठा राबता ह्या डेपोमध्ये असल्याकारणानं जास्तीत जास्त बसेस ह्या सोलापूर डेपोला देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि काही बसेस तर मी लवकरच देईल। तर मी सुरुवातीला तुमचं अभिनंदन करतो की परिवहन मंत्र्यांना अशा पद्धतीनं बसमध्ये प्रवास केल्यानं एक सकारात्मक ऊर्जा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये येते, अर्थातच एस टीमध्ये येते। पण एक थोडीशी नकारात्मक बाजू मला जी दिसते ती अशी आहे की तुम्ही याला म्हणल्यानंतर प्लॅन दौरा होता, त्यामुळे लोकांनी इथं दुसऱ्या गाड्या आणल्या, सफाई केली। कदाचित हा दौरा जर अचानक झाला असता तर आणखी चांगलं त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन मिळालं। काही ठिकाणी अचानकच दौरे केलेले आहेत, परंतु मी धाराशिवचा पालकमंत्री आहे आणि धाराशिवला जात असताना सोलापुरातून बस डेपोची पाहणी करून आणि सोलापूर ते धाराशिव अशा पद्धतीचा जर प्रवास केला तर त्या प्रवासामध्ये काही समस्यांना कसं मला लोकांशी चर्चा करता येईल, लोकांच्या समस्या जाणून कशा घेता येईल ह्यासाठी मी प्रयत्न करत असतो। तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे की प्लॅनिंग दौरा केल्यानंतर स्वच्छते नीटनेटकी असते, बसेस चांगल्या प्रकारे ठेवल्या जातात आणि चांगल्या प्रकारे आगस्वागत होतं, परंतु शेवटी सर्वसामान्य जनता जी प्रवासी आहे ती तर खोटं बोलत नाही, त्यांना तुम्ही मॅनेज करू शकत नाही, त्या तर त्यांच्या भावना योग्य प्रकारे माझ्या कानावर आणणारच आहेत। त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले काही गोष्टी लपवायच्या तरी त्या लपणार नाही आहेत। त्या प्रवासी म्हणून प्रवासी माझ्याकडे कानावर घालणारच आहेत आणि मी त्या माध्यमातून सुधारणा करणार। अशी नवीन नटकी स्वच्छ बसेस, सुंदर बसेस सर्वसामान्य प्रवाशांची वाटायला बघा, ह्या सगळ्या माझ्याकडे 14,300 ह्या जुन्या बसेस आहेत, त्यापैकी मला कल्पना आहे की 40 ते 50% बसेस ह्या स्क्रॅपमध्ये टाकायच्या आहेत आणि त्यामुळे मी पंचवार्षिक योजना घेतलेली आहे। आदरणीय अजितदादा पवारांनी त्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे। दरवर्षी मी 5000 बसेस घेतोय आणि त्या 5000 बसेस जर घेतल्या तर पुढल्या पंचवार्षिक योजनेमध्ये माझ्याकडे जवळजवळ 30,000 बसेस होतील। आत्ताच्या ज्या 15,000 बसेस आहेत त्यातल्या 10,000 स्क्रॅपमध्ये जातील आणि नवीन 25,000 म्हणजे अशा 30,000 बसेसच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आणि प्रामुख्यानं माझी तर संकल्पना ही आहे, पूर्वीची संकल्पना होती की गाव तेथे एस टी, माझी संकल्पना आहे ती पाडा तेथे एस टी, म्हणजे एस टी वर्ग जो आहे त्या एस टीच्या वर्गाला सुद्धा एस टीची सुविधा मिळाली पाहिजे। अगदीच नक्की सर्वसामान्य लोकांना एस टीची सुविधा तितक्याच चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे। अर्थात परिवहन मंत्री हे मान्य करतायत की एस टीबद्दल जे ज्या काही दुरुस्त आत्ता गरजेचं आहे ती कमतरता कुठेतरी आहे, मात्र येणाऱ्या काळात ते सगळं भरून काढलं जाईल आणि सर्वसामान्य प्रवाशांना असाच सुखकर प्रवास त्यांच्याही वाटेला येईल अशी अपेक्षा देखील ते या निमित्तानं व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन युक्तांतीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।